वडील भाऊच्या माध्यमामधून या ठिकाणी काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या समोर मी उपस्थित करू इच्छितो। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महानगरपालिकेला अतिक्रमण म्हणून या लोकांकडे बघण्याचा असा कुठलाही अधिकार नाही। कारण महानगरपालिकेने आता जी काही प्रक्रिया चालवलेली आहे ती सावकार पाळी मार्केट पाडून बांधकामाची प्रक्रिया सुरुवात केलेली आणि या लोकांना जर आपण बघितलं तर 29/11/1975 रोजी तेव्हा नगरपालिका अस्तित्वात होती। त्या नगरपालिकेने नगराध्यक्ष म्हणून राघव चौधरी होते। 45 नगरसेवकांनी स्वाक्षरी करून एकमताने ठराव पारित करून या लोकांना 29 नोव्हेंबर 1975 रोजी ही जागा दिलेली आहे। ही जागा देत असताना त्यांनी कशा पद्धतीने दिली तर नगरपालिकेने डायरेक्टली या लोकांना ती जागा दिलेली नाही। पश्चिम विकास महामंडळ नावाचं जे काही मंडळ होतं त्या पश्चिम विकास महामंडळाने नगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला की या लोकांच्या सुशिक्षित बेरोजगार आहेत यांच्या उपजीविकेसाठी नगरपालिकेने मदत करावी म्हणून त्यांनी प्रस्ताव बनवून नगरपालिकेला दाखल केला। या 45 सदस्यांच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तो प्रस्ताव मान्य केला आणि या लोकांना ती जागा देण्यात आली। प्लस पश्चिम विकास महामंडळाने काय केलं, स्टेट बँक ऑफ इंडियाकडे प्रक्रिया केली आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला या 10-12 लोकांना कर्ज देखील द्यायला लावलं। त्याच्यामुळे हा जो काही प्रोजेक्ट आहे हा पश्चिम विकास महामंडळ अधिक नगरपालिका अधिक स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून या लोकांची ही उपजीविका या ठिकाणी सुरू होती। परंतु आता काय झालंय की महानगरपालिकेने अतिशय निरंकुशपणे निर्डावलेल्यापणे बेकायदेशीरपणे त्यांच्यावर अतिक्रमण म्हणून घोषित करून पाडण्याची प्रक्रिया सुरुवात केली। तर मित्रांनो, लोकशाही पद्धतीमध्ये महानगरपालिकेला विकासासाठी हा अधिकार आहे, परंतु त्यांनी संबंधित लोकांना किमान एक नोटीस देण्याची तरी प्रक्रिया केली पाहिजे। कुठलीही नोटीस वाजवलेली नाही। याच्यापूर्वी महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी बिनधास्त जाऊन दादागिरी करतात, दुकान पाडायचा प्रयत्न करतात। 2दा तसे प्रयत्न झाले। 16 मार्च रोजी देखील तसाच प्रयत्न झाला। आम्ही गेल्यानंतर फक्त मूलभूत प्रश्न हा उपस्थित केला की आपण जी लोक ही दुकानं पाडत आहेत तर आपल्याकडे महानगरपालिकेचा कुठला असा आदेश आहे की ज्याच्या आधारावर आपण ही दुकानं पाडताय। तर ते म्हटले की आम्हाला कोणी आदेश वरून XYZ पर्सनने दिलेला आहे। त्यांना म्हटलं कोणी आदेशाने आपल्याला पाडण्याचे अधिकार आहेत? त्यांनी पोलिसांना बोलवलं। पोलिसांनी आल्याबरोबर त्यांना विचारलं की तुमच्याकडे काही प्रक्रिया आहे का? तर ते लोक सबसे रिटर्न गेले आणि रिटर्न गेल्यानंतर आयुक्त साहेबांच्या कॅबिनेटला गेले। आयुक्त साहेबांनी बैठकीसाठी बोलवलं आणि मग आयुक्त साहेबांनी तोंडी प्रस्ताव असा ठेवला की या लोकांना आम्ही पर्यायी जागा देत आहोत। मूळ मुद्दा असा आहे की आमचं असं म्हणणं आहे की शहराच्या विकासासाठी पर्यायी जागा देत असतील तर हरकत नाही, परंतु त्यांना काढण्याची प्रक्रिया काय आहे ही स्पष्ट न होता पर्यायी जागा देणं हे सुद्धा आतापर्यंतच्या महानगरपालिकेने ज्या लोकांना पर्यायी जागाचे आश्वासनं देऊन त्यांच्या पोटावर जो काही वरवंटा फिरवलेला आहे त्याच पद्धतीने या काळाधारकांच्या संदर्भामध्ये ही प्रक्रिया चालू आहे। म्हणून आपण ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे। दुसरा एक महत्त्वाचा की आता सर्वात जास्त जिल्ह्याच्या ऐरणीवर जो काही पाचकंदीच्या दुकानांचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्व जाणकार सतर्क लोक आहेत तर मी आपल्या समोर एक प्रश्न उपस्थित करतो की त्या संबंधित लोकांना देखील आदेश देताना महानगरपालिकेने काय सांगितलेले की स्थायी समितीचा 672 नंबरचा ठराव 2 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या ठरावामुळे अतिक्रमण म्हणजे जे काही पाचकंदीचे मार्केट पाडून बनवण्याची प्रक्रिया सुरू। आता मुळात तुम्ही बघा काय सांगताय ते 2 फेब्रुवारी 2026 ला स्थायी समितीचा ठराव। तर मित्रांनो, मी आपल्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करतो की 19 जानेवारी 2026 रोजी राजपत्रामध्ये लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रकाशित झालेले असताना 2 फेब्रुवारी प्रशासनाला असा स्थायी समिती ऑपरेट करता येईल का? आज धुळ्यामध्ये स्थायी समिती अस्तित्वात आहे का? हा प्रश्न देखील मी आपल्या माध्यमातून उपस्थित करून जे काही बेकायदेशीरपणे बिनधास्त एका राजकीय पक्षाच्या माध्यमामधून हवं ते काम करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर आपल्या माध्यमामधून हा मूलभूत प्रश्न या ठिकाणी मांडला जावा आणि गरीब वंचित घटकातल्या लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवला जावा एवढीच कळकळीची विनंती सगळ्या गाळा
चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याकडे करतो आणि संबंधितांना काही या संदर्भात प्रश्न उपस्थित करायचे असतील तर आपण चर्चेचा प्रयत्न करू आहे. आणि धुळेकरांना त्या ठिकाणी आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ॲज अ पालक म्हणून त्यांच्याकडे प्रत्येकाला जाता आलं पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी त्याची चिरेबंद केलेली आहे, तुम्ही जर तिथे गेलात तर तुम्हाला असं वाटतं की लोकशाहीपूर्व शाही व्यवस्थेमध्ये एखाद्या राजाला भेटायला जाताना ज्या पद्धतीने कडे बंदोबस्त असतं त्या पद्धतीने आपल्याला आयुक्त साहेबांना भेटायला जाताना तो अनुभव येतो. आणि आयुक्त साहेबांची काम करण्याची पद्धत त्या दिवशी आम्ही रेकॉर्ड केलेली आहे. एक साधी गोष्ट आहे की माझा हात हा खुर्चीवर हा जो काही हँड दिलेला असतो हात ठेवण्यासाठीच असतो. माझा हात असा असताना आयुक्त साहेबांनी तिथे सांगावं की तुम्ही व्यवस्थित बसा. मी साहेबांना स्पष्टपणे सांगितलं, साहेब तुम्ही जरी आयुक्त असला गॅझेटेड ऑफिसर असला तरी एवढा तुम्हाला काही अधिकार दिलेला नाहीये की कोणाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर जाऊन कसं बसावं काय बसावं हा शिकवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मूळ मुद्दा असा आहे की आयुक्त साहेबांच्या तोंडावर एवढे स्पष्ट भूमिका मांडणारे लोक ऍक्टिव्हिस्ट आणि आपल्या माध्यमातून तो जो काही प्रवाह तयार झाला पाहिजे. अन्यथा मला असं वाटतं की या ठिकाणी एका राजकीय पक्षाची सत्ता XYZ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबवली जाते असं स्पष्ट चित्र होतं.